दरवर्षी अक्षय तृतीयेच्या पावन मुहूर्तावर भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तविण्यात येते। या अनुषंगाने देशातील राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तविणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुन्हा जाहीर करण्यात आली। दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक पाणी, पाऊसमान, पर्जन्यमान याबाबतचा अंदाज वर्तविला जातो। यावर्षी मात्र लॉकडाऊनमध्ये मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये घट मांडणी करून त्यातून झालेल्या हालचालींवरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली। त्यानुसार यावर्षी पाऊस हा सर्वसाधारण राहणार असून देशावर महामारी आणि आर्थिक संकट येणार आहे। गेल्या 350 वर्षांपासून भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तविण्यात येते। लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह 5 व्यक्तींनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली होती। अक्षय तृतीयेचे दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करीत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तविण्यात आले। यावर्षी राज्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे, तर शेतीचे पीक सुद्धा साधारण राहणार आहे। देशामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवेल आणि देशाचा राजा कायम राहील अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आली। देशाची आर्थिक स्थिती आहे त्यापेक्षा अधिक कमकुवत होण्याचा अंदाज या भविष्यवाणीमध्ये वर्तविण्यात आला आहे। तर पावसाबाबत जून महिन्यात पाऊस साधारण पडणार आहे, जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले राहील, तर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी असणार आहे। सप्टेंबर महिन्यात सुद्धा पाऊस कमी राहणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेंडवळची घटमांडणी उपस्थित माध्यमांवर जाहीर करण्यात येईल अशा घोषणेनंतर सारंगधर महाराज यांनी ही घोषणा केली। मात्र संपूर्ण देश कोरोनाचे संकट झेलत असताना हे महामारी संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे। जून महिन्यामध्ये पाऊस कमी असणार आहे, जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, तर सप्टेंबर महिन्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे। अवकाळी पावसाचा प्रभाव यावेळेस कमी असणार आहे, मात्र जनतेला सामोरं जावे लागणार आहे। यावर्षी 4ही महिन्यांमध्ये पावसाळा साधारण असून पिकाची परिस्थिती सुद्धा साधारण राहणार आहे। ज्वारी, तूर, गहू, कापूस, सोयाबीन सर्व पिकं सर्वसाधारण येतील, तर पिकांची नासाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। पहिल्याच महिन्यामध्ये पीक पेरणी केली जाईल, मात्र चारा टंचाई भासणार आहे। नैसर्गिक आपत्ती पृथ्वीवरती आणि कृत्रिम आपत्ती सुद्धा येऊ शकते। रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होण्याचे चिन्ह भेंडवळच्या भविष्यवाणीने वर्तविले आहे। राजा कायम राहणार आहे, मात्र राज्याची आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल। राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावर सुद्धा ताण येण्याची शक्यता आहे। शिवाय भारतामध्ये परकीयांची घुसखोरी वाढण्याची शक्यता सुद्धा भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये करण्यात आलेली आहे। जून महिन्यातील पाऊस साधारण, जुलै महिन्यातील पाऊस भरपूर, ऑगस्ट महिन्यातील कमी अधिक, तर सप्टेंबर महिन्यामध्ये कमी पाऊस दाखविलेला आहे। यावर्षी भेंडवळच्या मांडणीचं जे भाकीत आहे ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोजक्या लोकांमध्येच 4-5 लोकांमध्येच केलेलं आहे आणि त्यातील भाकीत जे आहे ते याप्रमाणे की पावसाचं प्रमाण जे आहे तर पहिला महिना आहे हा कमी अधिक प्रमाणात राहील, कुठे जास्त कुठे कमी होईल, त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही। तसंच दुसरा महिना जो आहे हा चांगला आहे, तर या महिन्यात काही भागात अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते। तिसरा महिना आहे हा सर्वसाधारण पाऊस राहील। चौथा महिना आहे हा थोडा कमी अधिक प्रमाणात आहे आणि अवकाळी पाऊस आहे हा गेल्या 2 वर्षापेक्षा थोडा कमी राहील। तसंच पिकाची जी परिस्थिती आहे, पिकाची परिस्थिती कपाशीचं पीक चांगलं दाखवते, पण रोगराई त्याच्यावर येईल। तसंच ज्वारीचं पीक आहे हे सुद्धा चांगलं आहे, परंतु नासाडी काही भागात होईल। त्याच्यानंतर मूग आहे, मुगाचं साधारण पीक येईल, पण भावात मात्र तेजी येईल। उडीद आहे, उडदात थोडी नासाडी दाखवते, पीक चांगलं येईल। बाजरी आहे, चांगलं पीक येईल। आणि भादली आहे, हे रोगाचं प्रतीक आहे, ते सर्वत्र विखुरलेलं आहे चारी बाजूनं, त्यामुळे रोगराईचं सावट आपल्यावरच नव्हे तर पूर्ण जगावर राहील असा एक अंदाज आहे, कारण चारी बाजूनं ते विखुरलेलं आहे। त्यानंतर प्रमुख म्हटलं म्हणजे हरभरा हे पीक चांगलं आहे, साधारण पीक येईल, भावात थोडी तेजी येईल। आणि गहू आहे, गव्हाचं पीकसुद्धा चांगलं येईल। करडी जे आहे, करडी हे देशाचं संरक्षण खातं आहे, ते यावर्षी थोडं तणावात राहील, कारण ते थोडं विखुरलेलं आहे। त्यामुळे रोगराईच्या परिस्थितीले, घुसखोरीच्या परिस्थितीले याला सर्वांना तोंड द्यावं लागेल, ते संरक्षण खात्याला। त्यामुळे देशाची परिस्थिती जी आहे ही सुद्धा फार तणावाखाली राहील।
राजासुद्धा तणावाखाली राहील, कारण करंजी नसल्यामुळे करंजी हे देशाची आर्थिक स्थिती आहे. तर आर्थिक परिस्थिती ही देशाची फार नाजूक राहील. त्यामुळे राजा आर्थिक परिस्थितीमुळे, बाहेरच्या घुसखोरीमुळे आणि या रोगराईमुळे सर्व बाबींकडून राजावर खूप मोठा ताण येईल आणि राजा संकटात असेल. विदर्भ न्यूजकरिता खामगाव येथून मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत.